वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुत अभिनंदन, बहुत शुभकामनाएं। फोटो भी आ जाए आपको। आनंदाचे आनंद देणारा आजचा क्षण हा याकरता असतो। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे एक संचालक मंडळ या ठिकाणी निवडून आलं आणि या संचालक मंडळाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी रवींद्र शिंदे संचालक बँकेत जेलमध्ये गेले, घोटाळा देखील नोकरीचा गाजला, नोकर भरतीचा। अशा वेळी काय जबाबदारी आहे तुम्हाला अध्यक्षपदाची असं वाटतं? बँक ही सदृढ आहे। बँकेमध्ये जे जे यांनी भ्रष्टाचार केला त्यांची नैया पार मी स्वतः संचालक या नात्याने केली। हे सगळं काळ्या दगडावरची रेख आहे आणि आपल्याला सुद्धा माहित आहे, सर्व रेकॉर्डवर आहे। कारण सभागृह चालत असताना बँक ही जोपासण्याचं काम आम्ही मागील 20 वर्षापासून मी आणि माझे सहकारी करत आहोत। जे दोषी दोष करतील त्यांना सजा देण्याचं काम आमचं आहे। कारण शेतकऱ्याची बँक आहे आणि यापुढे ही बँक प्रत्येक शेतकऱ्यांना समान वागणूक, इथे कुठे ऊस नीच राहत नाही आणि शेतकऱ्याच्या विकासाचं काम आम्ही या बँकेमार्फत करू। हो, काय भावना आहे? पहिल्यांदा अध्यक्ष निवडून येत आहे, कशा पद्धतीने सगळी निवडणूक आपण? सगळ्यांचं सहकार्य होतं। किशोर भाऊ, हंसराज भैया, करण भाऊ, भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांचं सहकार्य लाभलं आणि मार्गदर्शन आम्हाला लाभलं। आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या मार्गदर्शनात ही सहकार क्षेत्रातली चंद्रपूरची मध्यवर्ती जिल्हा बँकेची निवडणूक आम्ही लढली आणि त्यांच्याच मार्गदर्शनात यशस्वीपणे आम्ही ही निवडणूक पार पाडली आणि एक हाती सत्ता मिळवून घेण्यात आम्हाला यश आलं। भाऊ, पहिल्यांदा जिल्हा बँक भाजपच्या ताब्यात आली आणि याच्यामध्ये भाजपच्याच नेत्यांनी विरोध केला असं आता तुम्ही सांगितलं। कोण होते आणि कशा पद्धतीचा विरोध? मी भाजपच्या नेत्यांनी विरोध केला असं सांगितलंच नाही। विषय कोणत्या नेत्याचं नाव नाही घेतलं, मी पक्षांचं नाव घेतलं की जसं किशोर भाऊ असेल, मी असेल, आमचे मोठू मामा यांनी आपले अध्यक्ष साहेब रवी भाऊ शिंदे साहेब असेल, आमचे करण भाऊ असेल, अनेक काँग्रेसचे सहकारी आमच्या सोबत बसलेले होते। मी हे बोललोय की 6 तारखेला जेव्हा आषाढी एकादशी होती, 2 नेते एका जागेवर येऊन सांगत होते की आता आम्ही बंटीची घंटी वाजवू। मी ते बोललोय, भाजप नेता विरोध केला असं बोललोच नाही। संपूर्ण भाजप एकत्र येऊन ही निवडणूक लढली, म्हणूनच आम्हाला हा यश आज मिळालेला आहे। बँकेवरती ऐतिहासिक